आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय प्रेग्नेंट आहेस श्राऊ? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का श्राऊ? अगं हा काय मूर्खपणा केलाय? सॉरी. चल चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल. त्याचा काही उपयोग नाही ताई आता. म्हणजे मी जाऊन आली डॉक्टरांकडे. मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले परिस्थिती हाताबाहेर गेली, माझं अबॉर्शन नाही होऊ शकत ताई. आणि आपण जर तसं केलं तर माझ्या जीवाला धोका आहे. लग्न व्हायलाच हवं आहे. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ताई. तू प्लीज काहीतरी कर. प्लीज ताई, प्लीज. श्रेयस, अरे ये. What's up, bro? Busy? No, not at all. बोल ना. ग्रेट, म्हणजे मी तुला डिस्टर्ब करू शकतो. मम्मा तुझ्याशी जे बोलल्या, आय मीन मम्मानी खाली जी अनाउन्समेंट केली त्याबद्दल काय? मम्मा खुश आहे ना? That's it. What? अम्मा खुश है? That's it. What do you mean? तू खुश नाही आहेस का? अरे बोल ना, तुला काय वाटतंय ते बोल. श्रेयस, मला काय वाटतंय त्यापेक्षा जास्त महत्वाचं मम्माला काय वाटतंय. ओके, कम ऑन ब्रो. लग्न तुला करायचंय, त्यामुळे तुला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. नाही, आय एम सॉरी. सॉरी? तुझ्या सॉरी म्हणण्यानं परिस्थिती बदलणार आहे श्राऊ. तुम्हा दोघांनाही जेव्हा हे सगळं माहिती होतं तरी नको ना. तू नको रडूस प्लीज. मला नाही चिडायचंय तुझ्यावर, पण मला खरंच नाही कळत मी तरी काय करू या सिच्युएशन मध्ये. श्राऊ शांत हो. आपण काहीतरी वे आउट काढू. याबद्दल आई बाबांना काय सांगू त्यांना किती त्रास होईल, केवढा मोठा धक्का बसेल श्राऊ. तुला माहितीये? तुला नको विचार करू. राहू, काहीही झालं ना तरी अक्षयला तुझ्याशी लग्न करावंच लागेल. ताई, पण त्याच्या आईने त्याची एंगेजमेंट अनाउन्स केली आणि त्याला त्याच्या आईने सिलेक्ट केलेल्या मुलीशीच लग्न करावं लागेल असंच ना? तुझ्यावर प्रेम करताना त्याने त्याच्या आईची परमिशन घेतली होती का? नाही ना. मग आता तुझी आणि तुझ्या प्रेग्नन्सीची जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे श्राऊ, आणि तो ती नाकारूच शकत नाही. पण ताई, तू मध्ये काहीच बोलणार नाहीये श्राऊ. जे बोलायचंय, जे ठरवायचंय ते मी बोलेन. त्याला कॉल कर.
तुझ्या आयुष्याशी मी कुणालाही सहजासहजी खेळू देणार नाही श्रावू. हे बघ, तू आणि शनाया एकमेकांना नीट ओळखतही नाहीये, त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना लाईक करता की नाही हे महत्वाचं आहे यार. काय फरक पडणार आहे? व्हॉट ब्रो, तुम्हाला तुमचं एंटायर लाईफ एकत्र स्पेंड करायचं आहे. तुम्हाला एकमेकांच्या आवडी निवडी माहित नाहीत, तुम्ही कधी एकत्र टाइम स्पेंड केलेला नाही यार. बेसिकली तुमच्यात फ्रेंडशिप नाहीये. आणि मी समजू शकतो जिथे फ्रेंडशिपच नाही तिथे प्रेम, लग्न हे सगळं कसं काय. याचं प्रेशर घेतलंस का तू? म्हणजे लग्नाचं प्रेशर आहेच. हा श्रेयस, माझी इच्छा असो वा नसो, फायनली मला त्याच मुलीसोबत लग्न करायचं जी मम्माची चॉईस असेल. अरे काही काय, मम्मा काय इतक्या स्टबर्न नाहीये. तुला नसेल पटत तर तू बोलून बघ ना एकदा त्यांच्याशी. आणि हे बघ, आफ्टर ऑल शनाया कशी आहे, तुमचे चॉईसेस मॅच होतात की नाही हे जाणून घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे यार. आणि मला नाही वाटत मम्मांचं यावर काही ऑब्जेक्शन असेल. बोलावं तर लागणारच आहे. हा, आता तुला शनाया आवडलीच असेल तर मग तू शेस कॅन आय प्रायव्हेट कॉल अँड ऑल दॅट. श्रेयस प्लीज, शनायाचा फोन आहे वाटतं. प्लीज थोडी प्रायव्हेसी. ओके ओके, कॅरी ऑन बोला तुम्ही, मी आलोच. हॅलो श्रावणी, मी तुलाच फोन करणार होतो. श्रावू अगं, आय एम रिअली सॉरी. श्रावू प्लीज चिडू नकोस. चिडू नको अक्षय, मुळात तू तुझ्या आईला भेटायला बोलवलं होतंस मला. आपल्या लग्नाचं बोलणार होतास तू, पण तुझ्या आईने काय केलं? माझा इतका अपमान केला, मला घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर तुझी एंगेजमेंट अनाउन्स केली. आणि इतकं सगळं होत असताना तू काय केलंस? नुसता बघत होतास ना. तू तुझ्या आईला सांगितलंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तू त्यांना अडवलंयस. अक्षय, मी तुझ्याकडे बघत होते रे. आय नो श्राव, आय नो. पण सगळं इतकं अचानक झालं की काय रिॲक्ट व्हावं हे कळेना. प्लीज रिअली सॉरी. ओके.